दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं लोणी, लोण्याचं तूप. चला मग आज आपण बनवू घरच्या साईचं तूप. माझ्याजवळ ही 10 दिवसाची साय जमा होती. ती पाणी टाकून छान ब्लेंडरने अशी गोल फिरवून घेतली. पांढरं शुभ्र लोणी एका भांड्यात काढून 4-5 पाण्याने धुवून घेतलं. लोणी बघितलं ना की मला त्या बालकृष्णाची आठवण येते. किती छान सिरियल होती ती आमच्या काळात. अगदी कुरळ्या केसाचा कृष्ण आणि छान तो असा लोणी खायचा. अगदी डोळ्यासमोरच येतो तो बालकृष्ण. मग आता लोणी धुतल्यानंतर बारीक गॅसवर लोणी ठेवायचं. एवढं लोणी होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागतं बघा. छान उकळल्यानंतर त्यात 4-5 तुळशीची पानं टाकायची. कोणी कोणी तुपात मीठ टाकते, वेलची टाकते, पण मी तुळशीची पानं टाकते. आणि हे तूप जेव्हा गरम गरम असतं तेव्हा स्टीलच्या चाळणीने असं खाली डिश ठेवून गाळून घ्यायचं आणि झाकण लावायचं. ह्या ट्रिकने तूप हे खूप दिवस टिकते आणि रवेदारही होते बघा.